फर्स्ट बाद में क्या हो गया? उसके बाद फिर सेवकाई में बढ़ना शुरुआत हो गया। हर घर में जाके प्रार्थना करना, चर्च का एक्टिविटीज़ में ये लेना, ऐसा वो मतलब मेरे साथ में 2 जन था। तो हम लोग को एक एरिया दिया गया, फिर वो एरिया वाइज जाकर लोगों को सुसमाचार बताना, उनके लिए प्रार्थना करना, कॉटेज मीटिंग ये करना, उसी में बढ़ते 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 गए। ಅಂದರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರೆ, ಅಂದರೆ ಅವರು ಅವಾಗ ಹೇಳಿದ್ರು ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಸೇವೆಗಾಗಿ ಹೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರ ಮೊದಲನೇ ಪ್ರಾರಂಭದ ಅವರ ತಾತರಿರುವಂಥ ಸಭೆಯಿಂದ ಕೂಡ ಸೇವೆಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರಂತೆ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಭೆಯವರು ಕರೆದ್ರಂತೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸೇವೆಗೆ ಬಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸೇವೆಗೆ ಬಂದೆ ಅಂದರೆ ಅಂಥದ್ದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಮನಸ್ಸಿರಲಿಲ್ಲಂತೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಯಾವ ಸಭೆಗೆ ಹೋಗೋದು ಈ ಸೇವಕರು ಹೇಳಿದಂಥ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು, ಇಲ್ಲೇ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಿತ್ತು ಅವರಿಗೆ. ಚರ್ಚಿಗೆಲ್ಲ ಹೋಗುವಾಗ ಎಲ್ಲ ಆರಾಧನೆ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ತಿತ್ತು, ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸೋದು, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ತಿತ್ತಂತೆ. ಅದಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಈಗ ಹೋಗುವಂಥ ಸಭೆಗೆ ತುಂಬ ಅವರಿಗೆ ಆಸೆ ಇತ್ತಂತೆ. ಮತ್ತು ಕಡೆಗೆ ಬೈಬಲ್ ಕಾಲೇಜ್ ಬಂದ ನಂತರ ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮನೆ ಮನೆಗೆ ಕೆಲವು ಮನೆಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದರು. ಮತ್ತು ಜನರೆಲ್ಲ ಅವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರಲಿಕ್ಕೆ, ಹೀಗೆ ಅವರು ಆತ್ಮಿಕದಲ್ಲಿ ಬೆಳೆದು ಬರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ बाद में पास। उसके बाद फिर वो जो हमारा सेवकाई के लिए ग्रुप बनाया गया, तो मेरे पास 7 रतीश पास्टर करके था। तो हमें एक आदिवासी एरिया का जगह पर हम लोग को भेजा गया। तो वो उनका वाइफ और मैं अकेला, हम लोग जाके उनका घर में प्रार्थना करता था, उनका बच्चों लोग के साथ जाके टाइम स्पेंड करता था, वचन बताता था। कम से कम 80 लोग प्रार्थना में आने लगा वहाँ से, आदिवासी लोग, वो लोग प्रार्थना में आता था। उसी रीति से फिर उल्लासनगर में चालू किया, उल्लासनगर के बाद फिर विठलवाड़ी में चालू किया, कुर्ला में चालू किया, फिर मलाड में चालू किया। ऐसा करके प्रार्थना आप मतलब चर्च में आने वाला लोग था, उनको कोई चलाने वाला कोई नहीं था। फिर उस रीति से पास्टर बोलता था सोलम उधर प्रार्थना करने के लिए, फिर उधर जाने के बाद फिर अपने आप लोग वहाँ पर कनेक्ट हो जाता था प्रार्थना के साथ। वहाँ एक कुछ दिनों के बाद खुद वहाँ पर एक कलीसिया खड़ा हो जाता था। इसी रीति से चलता गया। अभी कितना कलीसिया है उधर? फिर वो वहाँ पर था, फिर कुछ दिनों के पहले 6-7 साल पहले फिर मैं पास्टर से फिर कुछ अलग हो गया फिर मैं, और फिर मैं अकेला सेवकाई करने लगा, क्योंकि मुझे अलग अलग जगह पर जाना पड़ता था, तो उतना टाइम नहीं दे पाता था। अहमदनगर इधर नासिक वगैरह जाना पड़ा, उतना टाइम नहीं दे पाता था, रिस्पॉन्सिबिलिटी ले नहीं पाता था। तो फिर मैं खुद का सब बचा लूँ। हाँ, अभी खुद का 7 साल हो गया? हाँ, खुद का 7 साल। आपके पास शादी हो गया पास्टर जी? हाँ, शादी हो गया। हाँ, कितना साल हो गया शादी हो गया? 1 साल हो गया। 1 साल हो गया। कितना बच्चे? अभी तक बच्चा नहीं है। बीबी वो हाउस वाइफ है, सेवकाई में मदद, सेवकाई में अपनी माँ आपकी? मम्मी है, मम्मी रिटायर्ड हो गया, अभी मम्मी घर पे है। मम्मी है। नानी एक्सपायर हो गया 95। हाँ, 95 ईयर्स होने के बाद एक्सपायर हो गया। 3 साल हो गया। अच्छा। आप क्या रहने का किधर पास जी? बदलापुर में रहता है। उसी के साथ साथ बहुत सारा मतलब कठिन बात मेरे जीवन में आया। तो मेरा बहन का बारे में, छोटा बहन का बारे में, उनका शादी अच्छा करके दिया, प्रेग्नेंट था वो, और जैसा डिलीवरी का समय आया, पहला दिन से बदलापुर के डॉक्टर के हाथ के नीचे था उसको ट्रीटमेंट, और जब भी डिलीवरी का समय आया डॉक्टर ने कहा कि इसका सीजरिंग करना पड़ेगा, नॉर्मल होगा नहीं। तो मैंने ठीक है, लेटेड भी आजकल तो वो चल रहा है सीजरिंग, करो सीजरिंग करने के बाद उन डॉक्टर ने कहा सब ठीक है, 1 बोतल खून चढ़ाना पड़ेगा, लड़का हुआ है करके सब लोग खुश हुआ, लड़का हुआ करके सब लोग चर्च में का लोग कनेक्टिंग लोग मिलने के लिए आने लगा। सैटरडे का दिन था, सुबह नाश्ता देकर मैं उसको आया, संडे वर्शिप के लिए निकल गया, और वो तभी मुझे वहाँ से फ़ोन आया, शलमोन किधर है तू, घर पे आ जाओ जल्दी। अरे मेरा एक चर्च बाकी है अभी। नहीं, आप पहले घर पे आ जाओ। तो मेरा छोटा बहन का नाम एलेक्स है, पर च्यू बोलते हैं उसको हम लोग, वो थोड़ा सीरियस है, थोड़ा आ जाओ। बोले क्या हो गया? नहीं, डॉक्टर बोल रहा है उसको शिफ्ट करने का। तो मुझे लगा खून का कुछ कमी वगैरह होगा क्योंकि डॉक्टर शिफ्ट करने के लिए बोल रहे हैं। मैंने ठीक है, मैं आ रहा हूँ। वहाँ पर जाने के बाद उसका कंडीशन डॉक्टर ने कुछ अलग ही बताया। डॉक्टर ने कहा इसको हेपेटाइटिस बी हुआ है, इसका शरीर में पूरा जॉइंटिस फैल चुका है, खून में भी है, शरीर में भी है, तो इसको जल्द से जल्द बॉम्बे शिफ्ट करना पड़ेगा। मैं बोला सिर्फ जॉइंटिस ही हुआ है ना, इतना काय को टेंशन ले रहा है? तो फिर डॉक्टर बोला नहीं, आप जितना नॉर्मल ले रहा है उतना वो नॉर्मल नहीं है। फिर एक डॉक्टर था, उनको मैंने रिपोर्ट सेंड किया, व्हाट्सअप किया। उन्होंने रिपोर्ट पढ़ने के बाद मुझे बोला सोलोमन ये रिपोर्ट किसका है?
तो मेरा सर मेरा बहन का है और मैं हॉस्पिटल में आपका लेके आ रहा हूँ। तो उन्होंने कहा बेटा इधर मत लेके आओ उसको। मैंने क्यों, ऐसा क्यों बोल रहे हैं आप? पैसा खर्चा होगा चलेगा, परंतु उसको संभालो, आप संभालना है उसे। नहीं नहीं नहीं, इधर नहीं लेके आने का, क्योंकि उसको 20 लाख भी खर्चा करेगा ना तू, ये बचेगा नहीं। हैं, क्या बात कर रहा है बस? डॉक्टर करके मैं पूछा। हाँ, ये जो कि रिपोर्ट आपका बहन का है, कुछ आवर्स जाएगा, दिन नहीं जाएगा, कुछ आवर्स जाएगा बस। वो बात मुझे बहुत ये हुआ, क्योंकि बहुत साल के बाद एक बेबी पैदा हुआ घर में हमारा, बहन का हमारा, और ऐसा सब कुछ बात। फिर वन डे बेबी को घर पे लेके आया। मेरा आजी का मेंटली थोड़ा डिस्टर्ब था, उम्र के कारण, बीपी शूट होने के कारण थोड़ा तकलीफ था उसको। वो घर में तकलीफ, ये बेबी को घर पे लेके आया और उनको केम हॉस्पिटल में लेके गया मैं। वहाँ जाने के बाद डॉक्टर बोलता है सहारा खराब होने के बाद आप लोग यहाँ लेकर आया है, ये पेशेंट को हम लोग गारंटी नहीं लेता है। तो भी मैं बोला ऐसे ही बोलता है लोग, लेट इट बी। एडमिट करने के बाद 2 दिन तक उसको ऐसे ही रखा, ना दवा है, सीजरिंग किया हुआ पेशेंट को, दवा नहीं, कुछ नहीं कुछ। और उस समय में होश में थी वो? होश में था, बातचीत करता था, परंतु दवा नहीं, उसको पेन किलर्स वगैरह जो डॉक्टर ने दिया वही है, उन्होंने खुद से दिया नहीं। और वो समय में मुंबई में डेंगू का बहुत सारा ये था। तो मैं रात को उसको 6 बजे एडमिट किया, सुबह 4 बजे तक मैंने 43 डेड बॉडीज मैंने मेरे हाथों से गिना। 43 डेड बॉडीज पूरा बाजू में है, और उसको अकेले को ऑक्सीजन मास्क लेकर मैं बैठा है। जो भी आता था डेंगू है, सांस लेने के लिए तकलीफ होता है, मर जाता है। वो मुझे पूछा दादा क्या हो गया, सब लोग ऐसा क्या ढक के रखा है? बोला नहीं रे, उनको ज़्यादा ठंडी लग रहा है करके उनका मुंह को ढक कर रखा है, क्योंकि कोई भी नहीं, सब डेड बॉडी। और मैं और फिलिप ब्रदर करके एक है, वो दोनों जन हम लोग बैठा है। फिर सुबह 7 बजे उसको बेड दिया। बेड भी ऐसा है, एक बेड पे 2 पेशेंट है, एक का चेहरा उधर, एक का चेहरा इधर, और ये सीजरिन पेशेंट। वो दिन गया। दूसरा दिन मम्मी और उसका जो हस्बैंड का बहन है, वो बोला इधर मत रखो, हम प्राइवेट में जाने दो, जितना खर्चा होगा हम देखेंगे करके मैं होली क्रॉस स्कूल में हॉस्पिटल में मिलने के लिए रिपोर्ट लेके अंधेरी में गया। तभी वो रिपोर्ट्स उन्होंने देखा, तो उन्होंने कहा देखो 11 बजे तक आप लेके आ सकते हैं तो लेके आओ, उसके बाद नहीं लेके आना, क्योंकि उसके बाद एडमिशन बंद हो जाएगा, और पेशेंट को अंदर लेने के समय 5 लाख रुपए चाहिए, बाद में देखेंगे। तो भी बोला ठीक है, लेट इट बी, जाएंगे। तब तक मैं आने के समय में ना 8 साढ़े 8 बज रहा है, और मैं आने के उसको डिस्चार्ज करके, झगड़ा करके, कुछ भी करके उसको वहाँ से निकालने का, यहाँ एडमिट करने का करके मैं आया। तब तक मेरा बहन पूना से आ चुका था, और वहाँ पर आने के समय मम्मी रो रहा है, सब लोग रो रहा है। मैंने क्या हुआ क्या है? तो मम्मी ने उस समय मेरा हाथ में 2 बांगड़ी निकाल के दिया, बोला ये तोड़ो, कुछ भी करो, परंतु उसका जो कुछ दवा है लेके आ जाओ। बोला अरे हुआ क्या है, मुझे बताओगे तो तुम लोग? फिर सुधीर जो पारेख अंकल का लड़का है, वो मेरे पास आया, सलमोन, उसका कंडीशन थोड़ा क्रिटिकल डॉक्टर बोल रहा है, क्योंकि जिसका उसका अंदर जो ऑपरेशन हुआ है वो अंदर पूरा इन्फेक्शन हो चुका है करके उनका कहना है, तो उसका बचना मुश्किल है। डॉक्टर सिर्फ 4 ही घंटे का टाइम बोला है, तो उसका दवा लेके आना पड़ेगा। तो बोला ठीक है चलो। 70,000 का एक इंजेक्शन डॉक्टर ने बताया, तुरंत 10 मिनट में वो आदमी लेके आया, इंजेक्शन दिया। उसका प्रॉब्लम ऐसा था, जॉइंडिस होने के कारण उसका खून का क्लॉटिंग नहीं होता था। जो खून कट होने के बाद जो खून फ्लो हो रहा है वो फ्लो ही होएगा, क्लॉटिंग नहीं होता था वो सिस्टम में प्रॉब्लम है करके डॉक्टर ने कहा था। 70,000 का इंजेक्शन दिया कि ऑपरेशन के समय में क्लॉट होगा, उसका जख्म भरेगा करके। ब्लड बॉटल्स, प्लेटलेट्स, क्रायो बॉक्स भर भर के लेके आया मैं। और जब ही उसको ऑपरेशन में लेके जाने के समय मुझे अभी भी याद है, और डॉक्टर ने स्ट्रेचर खींचा अंदर लेके जाने में, स्ट्रेचर को पकड़ा, मैं स्ट्रेचर को पकड़ा और मम्मी को बोला मम्मी उससे बात करो आप, क्योंकि डॉक्टर ने मुझे कहा था कि वो उसको बेहोश करेगा, वो होश में नहीं आएगा, क्योंकि उसको कम से कम 3 बार एनेस्थीसिया दे चुका है। तो अभी समझो मैं इसका ऑपरेशन के लिए टाइम लगेगा मुझे, मैं जो कि हेवी डोज दे के इसको बेहोश करेगा, ये बेड पे ही ख़त्म होगा, ये मर जाएगा। मैं मम्मी को बोला है मम्मी उससे बात करो आप करके।
तो मम्मी बोलता ऐसा क्यों बात करते रहे, अभी ऑपरेशन करके बाहर आएगा। तभी मेरा बहन नर्स था, तो वो भी मुझे बोल दिया कि तू इतना भाग दौड़ कर रहा है तो तेरा बहन बचेगा नहीं, वो मर जाएगा वो, है ना। नहीं, परमेश्वर के वचन में लिखा गया है परमेश्वर खुशी में दुख नहीं मिलाता है। उसके ज़िंदगी में परमेश्वर ने बच्चा दे के खुशी लाया है तो उसमें दुख नहीं डालेगा परमेश्वर। और जो कि मैं सेवा करता हूँ तो परमेश्वर कुछ भी करने के पहले मेरा चेहरा को देखेगा। ये बोल के प्रार्थना करके स्ट्रेचर अंदर छोड़ा। मैं उसको अंदर तो लेके गया, परंतु वो 3 घंटा बेब मैं बहुत मुश्किल से निकाला। अंदर से वो एक नर्स था, उन्होंने आके पहचान का था, उन्होंने आकर बाहर बोला कि वो बेहोश हो चुका है, डोंट वरी ऑपरेशन चल रहा है। परंतु मुझे आफ्टर 3 घंटे के बाद का मुझे टेंशन था। परंतु जैसा उसको बाहर आया और डॉक्टर ने बोला ऑपरेशन हो चुका है, और एक बाउल भर के उसका अंदर का पूरा इन्फेक्शन, जैसा अपन शैवाल लगता है दीवार में, वैसा गंदा हो गया था, सब निकाला। डॉक्टर बोला अभी तक तो ठीक है, परंतु कल सुबह तक 24 घंटा तक मैं बोलता नहीं, आईसीयू में शिफ्ट किया। जैसा दूसरा दिन मैं सुबह उसको मिलने के लिए गया, वो मुझे आवाज़ देकर बात किया कि मैं ठीक है, टेंशन मत लो, मैं ठीक है, दर्द भी नहीं है। तभी थोड़ा आश्वास आया, अभी ख़त्म, ऑपरेशन हो गया, इन्फेक्शन निकाल दिया, अभी ठीक हो गया करके। परंतु ये मुझे मालूम नहीं था आगे कुछ और लिखा हुआ है करके। आफ्टर 3 डेज़ के बाद उसका जितना स्टिचेस है सब स्टिचेस खुल गया। ओह, यहाँ से लेके यहाँ तक पेट काटा हुआ है, थोड़ा शरीर से मजबूत है वो, यहाँ से लेके यहाँ तक पेट काटा है, और ये नीचे का भाग इधर है, नीचे ऊपर का भाग ऊपर, और दोनों में इतना गैप है। डॉक्टर मेरे सामने ऐसा उठाता था, हाथ डाल के वो साफ करता था, वो लोग बहुत रोता था वो। और डेंगू का साथ तो चालू ही है वहाँ पर, बहुत परेशान हुआ मम्मी। ಪ್ರಿಯರೇ, ಅವ್ರು ಹೇಳುವಂಥ ಒಂದು ವಿಷಯ ಅಂದರೆ ಅವರು ಒಂದು ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಬಿದ್ದರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹೇಗೆ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಬಿದ್ದರು ಅಂದರೆ ಅವರ ತಂಗಿ ತಂಗಿ ಇದ್ದರು, ಅಂದರೆ ತಂಗಿಗೆ ಮದುವೆ ಆಗಿತ್ತು. ಮದುವೆ ಆಗಿ ಅವರು ಕೂಡ ಅವರು ಪ್ರೆಗ್ನೆಂಟ್ ಆಗಿದ್ದರು. ಪ್ರೆಗ್ನೆಂಟ್ ಆಗುವಾಗ ಹೆರಿಗೆ ಸಮಯ ಬರುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿರುವಂಥ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡುವಾಗ ಅಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಹೇಳ್ತಾರಂತೆ ಇದು ಸಿಸೇರಿಯನ್ ಮಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಆಪ್ರೇಷನ್ ಅಂತ. ಇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಸಿಸೇರಿಯನ್ ಅಲ್ಲ, ಈಗ ಆಗುವಂಥದ್ದಂತೆ ಆಪ್ರೇಷನ್ ಆಗ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಂತೆ. ಆದರೆ ಮತ್ತೆ ಸಿಸೇರಿಯನ್ ಆಪ್ರೇಷನ್ ಆಯಿತು. ಆಪ್ರೇಷನ್ ಆಗಿ ನೋಡುವಾಗ ಸುಂದರ ಒಂದು ಮಗು, ಗಂಡು ಮಗುವನ್ನು ಆ ಸಹೋದರಿ ಜನ್ಮ ನೀಡಿದ್ರು. ಅದರ ನಂತರ ಮರುದಿವಸ ಬೆಳಿಗ್ಗೆ ನೋಡುವಾಗ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದರು, ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಾದರು. ಮತ್ತು ಸಡನ್ನಾಗಿ ಡಾಕ್ಟ್ರು ಹೇಳಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು. ಅಂದರೆ ಇವರು ಮತ್ತೆ ಸೇವೆಗೆ ಒಂದು ಚರ್ಚಿಗೆ ಹೋಗಿದ್ದರು. ಅವರು ಮನೆಯವರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ಕೂಡಲೇ ತಕ್ಷಣ ಬಾ ಅಂತ. ಇವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ, ನನ್ನ ಒಂದು ಸರ್ವಿಸ್ ಇದೆ, ಒಂದು ಸರ್ವಿಸ್ ಮುಗಿಸಿ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇಲ್ಲ ನೀನು ಈಗಲೇ ಬರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಸಮಯ. ಏನು ವಿಷಯ ಅಂತ ಕೇಳುವಾಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾನಂತೆ, ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮ ತಂಗಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಆರೋಗ್ಯ ಸರಿ ಇಲ್ಲ, ತಕ್ಷಣ ಬನ್ನಿ ಅಂತ. ಮತ್ತು ಇವರು ಬಂದು ನೋಡುವಾಗ ವೈದ್ಯರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ ಅವರಿಗೆ ಜಾಯಿಂಡಿಸ್ ಆಗಿದೆ. ಆ ಜಾಯಿಂಡಿಸ್ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನೀವು ತುಂಬ ಜಾಸ್ತಿ ಆಯಿತು, ತುಂಬ ಬೇರೆ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಅವರನ್ನು ನೀವು ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಅವ್ರ ರಕ್ತದಲ್ಲಿ ಕೂಡ ಜಾಯಿಂಡಿಸ್ ಇದೆ, ಅವರು ಶರೀರದಲ್ಲಿ ಕೂಡ ಜಾಯಿಂಡಿಸ್ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವು ತಕ್ಷಣ ನೀವು ಇಲ್ಲಿಂದ ಅವರಿಗೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ದೊಡ್ಡ ಆಸ್ಪತ್ರೆ ಬಾಂಬೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಹಾಗೆ ಮತ್ತು ಇವರು ಅಷ್ಟೊಂದು ಎಣಿಸಲಿಲ್ಲ ಅಂತ. ಆದರೆ ಕೂಡ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿಂದ ಬೇರೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಕೊಂಡೋದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೋಡುವಾಗ ಕೂಡ ಡಾಕ್ಟ್ರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಇಲ್ಲ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ, ಇದಕ್ಕೆ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆ ರೀತಿ ನೀವು ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಮುಗಿದ ನಂತರ ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ರು ಅವರನ್ನು, ಅದು ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಕಡೆಗೆ ಮತ್ತೆ ಒಂದು 2 ದಿವಸ ಅಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಇಲ್ಲದೆ 2 ದಿವಸ ಅಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಇದ್ರಂತೆ. ಮತ್ತು ಇವರ ಸಂಬಂಧಪಟ್ಟರೆ ಅವರು ಬಂದ್ರಂತೆ, ಇಲ್ಲಿ ಇಡೋದು ಬೇಡ, ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿದ್ದರೆ ಅವರಿಗೆ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಚಾನ್ಸ್, ನಾವು ಬೇರೆ ಒಂದು ಪ್ರೈವೇಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಿಸುವಂತ. ಇಲ್ಲಿಂದ ಅಂದರೆ ಒಂದು ಜಬರ್ದಸ್ತಿಯಲ್ಲೇ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಿದ ಹಾಗೆ ಮಾಡಿ ಬೇರೆ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ, ಪ್ರೈವೇಟ್ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡೋದಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಡಾಕ್ಟ್ರ್ ನೋಡುವಾಗ ಅವ್ರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡುವಾಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಖಂಡಿತ ಇದು ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಒಳಗೆಲ್ಲ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್ ಆಗಿ ಹೋಗಿದಂತೆ. ಅಂದರೆ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲಿ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್ ಆಗಿದೆ ಎಲ್ಲ. ಅಂದರೆ ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆಗದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಉಂಟಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಕಡೆಗೆ ಡಾಕ್ಟ್ರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ತರಿಸಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು 70,000 ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಇಂಜೆಕ್ಷನ್ಗೆ ರೇಟ್ ಉಂಟು. ಆ ಒಂದು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಅಂದರೆ ಬ್ಲಡ್, ಅಂದರೆ ರಕ್ತ ನಿಲ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಎಷ್ಟು ರಕ್ತ ಕೊಟ್ಟು ಶರೀರದ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತಿತ್ತು ಅಂತ. ಅಂದರೆ ಆ ಬ್ಲಡ್ ಕ್ಲಾಟಿಂಗ್ ಆಗ್ತಿತ್ತು, ಅಂದರೆ ಅದು
ಶರೀರದಲ್ಲಿ ನಿಲ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಆಗ್ತಿತ್ತಂತೆ. ಆ ರೀತಿ ತುಂಬ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಒಂದು 70,000 ಒಂದು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ತಂದು ಕೊಟ್ಟರಂತೆ ಇವರು. ನಂತರ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಹೇಳಿದಾರಂತೆ ಆ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಇವತ್ತೊಂದು ದಿವಸ ಆ ರಕ್ತ ನಿಂತರೆ ಮಾತ್ರ ಅವರಿಗೆ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ, ಇಲ್ಲದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಅವರು ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಆ ರೀತಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಂದರೆ ಬದುಕುವಂಥ ಯಾವುದೇ ಒಂದು ಅಂದರೆ ಚಾನ್ಸ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಕಡೆಗೆ ಮರು ದಿವಸ ನೋಡುವಾಗ ಅಂದರೆ ಅವ್ರು ಸಾಧಾರಣ ಒಂದು ಆಪ್ರೇಷನ್ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಂಥ ಸಾಧಾರಣ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಗೆ ಬಂದಿದ್ರಂತೆ. ಕಡೆಗೆ ಏನು ಮಾಡಿದಂದರೆ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡಿ ಪುನಃ ತಿರುಗಿ ಅವರಿಗೆ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡಿ ಒಳಗಿದ್ದಂತೆ ಎಲ್ಲ ಏನೆಲ್ಲ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್ ಅದೆಲ್ಲ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಏನೆಲ್ಲ ಫಸ್ ಇದಲ್ಲೇ ತೆಗಿಬೇಕಂತೆಲ್ಲ ನೋಡುವಾಗ ಎಲ್ಲ ತೆಗೆದ ಸುಮಾರು ಒಂದು ಬಾಲ್ಟಿ ತನಕ ಅಲ್ಲಿ ಒಳಗಿದ್ದ ಫಸ್ ಅಂತಂತೆ. ಮತ್ತು ಇವರಿಗೆ ಹೆಂಡ್ಸಂದು ಆಯ್ತು ಅಲ್ಲಿಗೆ ಮುಗೀತಂತ. ಮತ್ತು ಮುಂದಿನ ಸಮಯ ಏನಾಗ್ತಿತ್ತಂತ ಆದರೆ ಇವರಿಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತೆ. ಆದರೆ ಅದರ ನಂತರ ತುಂಬ ಒಂದು ಕಠಿಣ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಅವರು ಹೋದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಆ ರೀತಿ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿಂದ ಹೊಟ್ಟೆ ಇಡೀ ಅಂದರೆ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡಿ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ಕಡೆಗೆ ಅವರು ಹಾಕಿದ ಸ್ಟಿಚಸ್ ಹಾಕಿದ್ರು, ಅವ್ರು ಎಲ್ಲ ಬಿಚ್ಚೋಯ್ತು ಅಂತ. ಬಿಚ್ಚೋಗಿ ಇಷ್ಟು ಅಗಲಕ್ಕದು ಬಂತಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಅಂದರೆ ಹೊಟ್ಟೆ ಒಳಗಿಂದ ಎಲ್ಲ ನೋಡಲಿ ಅಂದರೆ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತಿತ್ತು. ಡಾಕ್ಟ್ರು ಕೂಡ ಒಳಗೆ ಕೈ ಹಾಕಿ ಅಲ್ಲಿ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಫಸ್ಟ್. वो होने के बाद फिर उसको वैसे अवस्था में था वो। फिर डॉक्टर ने बहुत सारा टेस्ट किया, उनको इन्फेक्शन होने के कारण उनको लगा उसका किडनी का पाइप कट हुआ होगा। ये बहुत सारा टेस्ट होने के बाद उन्होंने कहा कि बाकी कुछ नहीं है, इन्फेक्शन है करके हम लोग सीटी स्कैन निकालेंगे करके एक। तो सीटी स्कैन के लिए रात को 1:30 बजे उसको लेके गया, उसको बेरियम पिलाया, 12 बजे लेके गया। लेके जाने के बाद सीटी स्कैन का रिपोर्ट नॉर्मल आया, उसको बेड पे लाके हम लोगों ने ये किया। 1 बजे मुझे बुलाकर बोला कि मुझे दिखता नहीं है कुछ भी सामने। तो मुझे लगा कमज़ोरी आया होगा करके उसमें मेरा मौसी जो है उसके बाजू में सोया है, मम्मी उस दिन घर पे भेजा था मम्मी को। मुझे दिखता नहीं है रे कुछ भी, तो मुझे लगा कि कमज़ोरी है करके नहीं दिखता होगा। सुबह 4 बजे उसने अपना हाथ पैर घुमा दिया, आँख घुमा दिया, मुंह उल्टा कर दिया। सब डॉक्टर लोग भाग के आया, हुआ क्या पेशेंट को करके। तो आंटी ने मुझे बुलाया मेरा, अरे वो देखो क्या कर रहा है करके। लेडीज़ वार्ड में मैं आप भी थे, वही था? मैं बाहर सोया हुआ है, आंटी लेडीज़ वार्ड है करके मैं बाहर सोया था। मैं देखा तो मैं जाके देखा उसका बहुत क्रिटिकल कंडीशन था। उस समय कुछ देर के लिए मैं भी डर गया, परंतु उस परिस्थिति में भी विश्वास के साथ हम लोगों ने छाती पे हाथ रख के, डॉक्टर लोग कोशिश कर रहे तो भी हम लोग प्रार्थना किया उसके लिए। फिर एक छोटा सा डॉक्टर था, हाइट में कम था, वो भाग के आया, बोला रुको उसको कुछ करो मत, एक काम करो उसका शुगर चेक करो तुम लोग। तो शुगर चेक करने के बाद उसको पता चला शुगर डाउन हुआ करके। फिर उसको उन्होंने दवाई वगैरह दिया, होश में लाया, परंतु वो 3 दिन तक किसी को पहचानता नहीं था। पूरा उसका मेमोरी वो लॉस हो गया। मम्मी को नहीं पहचानता है, सॉरी बाकी उसका ससुराल का लोगों को किसको भी नहीं पहचानता है। उसका बाबू का फ़ोटो दिखाएगा तो भी बोलता था बड़ा बहन का बच्चा है, मेरे गले में तुम लोग डाल रहा है। मेरा शादी नहीं हुआ है, मेरा ऐसा कुछ भी नहीं है। उस टाइम में उस समय पूरा ब्लैंक हो गया। फिर डॉक्टर से मैंने बात किया तो डॉक्टर बोला ऐसा कभी कभी होता है कि कुछ देर के लिए पेशेंट ब्लाइंड हो जाता है, क्योंकि उसका दर्द इतना है, वो दर्द के कारण वो ब्लाइंड हो सकता है। तो उसके साथ आप बातचीत करो, पुराना चीज़ उसको याद दिलाओ, तो हो सकता है वो रिकवर होगा। फिर कुछ दिनों के बाद होश में थोड़ा थोड़ा ये होना शुरुआत हो गया। उस रात को मैं वो केएम हॉस्पिटल का लेडीज़ वार्ड का बाहर टॉयलेट के बाजू में मैं सोया था। उस समय मैंने प्रभु से प्रार्थना किया, नवंबर का 17 तारीख था, नहीं 12 तारीख था। मैंने प्रभु से प्रार्थना किया, प्रभु ये पीड़ा कब जाएगा, कब इसमें से पार होगा। मैं सुबह 4 बजे सही से वो हॉस्पिटल में मैंने आवाज़ दिया, शलमोहन ये 16 तारीख को चलेगा, ये पीड़ा 16 तारीख को जाएगा, तो डर मत, रो मत, ये 16 तारीख को चलना शुरुआत होगा और ये मरेगा नहीं, ये जिंदा रहेगा। प्रेज़ गॉड। और उस समय मेरा बहन तो भी बोला, शलमोहन तुझे लगता है कि मैं नर्स है, पर तुझे लगता है कि इतना भाग दौड़ करने के बाद भी तू उसे बचा पाएगा, उसको कभी भी कुछ भी होगा, उसका लीवर डैमेज हो सकता है। नहीं बोलिए बहन, क्योंकि वो नर्स फील्ड का है ना, वो कभी भी कुछ भी हो सकता है उसे। परंतु तब तक मैंने आवाज़ सुना था प्रभु का, ये मरेगा नहीं, ये जिंदा रहेगा और 16 तारीख को ये चलना शुरुआत करेगा। ये मैंने 12 तारीख को ये सुना।
मम्मी को उसी सुबह फ़ोन किया, सब लोगों को लगा ख़त्म हो गया करके, इतना 4 बजे सलमान का फ़ोन आया मतलब ख़त्म। फिर मम्मी आया टिफ़िन लेके मेरे लिए, मैंने मम्मी को बोला मम्मी कुछ भी करके 4 दिन तक प्रार्थना करना है, 4 दिन के बाद ये सही होगा। तो भी मेरा मम्मी ने मुझे एक क्वेश्चन मार्क के साथ बोला ये 4 दिन ऐसा क्यों बोल रहा है, क्योंकि तब तक सेवकाई में थोड़ा बड़ा था, थोड़ा प्रभु का कृपा था, कुछ शब्द बोलेगा तो उनको भी पता चलता था कि ये कुछ तो इंटीमेशन दे रहा है। वो डर गया उसी समय में, मेरा नहीं ये मरेगा नहीं, ये जिंदा रहेगा, 16 तारीख को उठ के बैठेगा बोला। मैं हम लोग प्रार्थना, मेरा मम्मी हम लोग सब लोग प्रार्थना करने लगा, और बरोबर 16 तारीख को 15 तारीख को होश में उसमें से वेकअप हुआ, वो जो कोमा में गया था वो कोमा में से वेकअप हुआ, वो बाहर आया, हम लोग सबको पहचाना, और 16 तारीख को पहली बार डॉक्टर ने बेल्ट बांध के उसको 1 महीने के बाद बेड से नीचे उतारा। Praise God. और पहली बार वो पहला कदम डाला, इतना पैर सूजा हुआ था, और पहली बार जैसा मैं बाहर से दवा लेकर आने के समय उसने मुझे दूर से आवाज़ दिया कि मैं लेडीज़ वार्ड से बाहर आया है, मुझे गार्डन में जाने का करके। वो उसका पूरा बैग, यूरिन बैग वो सब लेकर वो खड़ा था कि जल्दी आओ मेरे को बाहर जाने का। वो सीन मुझे भी अभी भी याद है कि परमेश्वर ने उसको उस अवस्था से बचाया। फिर वो बच्चा था घर में, वो बच्चे को मतलब उसने 6 महीना तक उठाया नहीं था, क्योंकि वो सब ओपन ही है, टाका डाला ही नहीं ना। डॉक्टर ने कहा था अपने आप नज़दीक आएगा, भरते आएगा वो। तो वो बच्चे को उठा नहीं पाता था, बच्चा पैर पे घुटनों पे चलने लगा तो भी वो उठा नहीं पाता था। और वो प्रभु की कृपा से वो बच्चा ऐसा था कि वो रोता ही नहीं था, सिर्फ भूख लगेगा तभी रोता था। और जो फीडिंग कौन करता वो मेरा अंकल का लड़की था, प्रमोदिनी करके, अभी भी वो उसको ही मम्मा बोलता है। तो उसको बचपन से पहला दिन से उसका हाथ में दिया, चर्च का लोग, बिल्डिंग का लोग आके सब संभालता था बाबू को, ऐसा करने का, वैसा करने का, ऐसा नहलाने का, सब लोग करके जाता था। तो उसने पहला दिन से उसी का स्मेल लिया है, तो उसको सब लगता था यही मेरा माँ है, फीडिंग के लिए बॉटल का दूध है परंतु वही मेरा माँ है करके बोलता था। तो वो बच्चा रोया ही नहीं 6 महीने तक प्रभु का कृपा से। वो सिर्फ रोया होगा तो सिर्फ नहलाने के समय और भूख लगेगा उतना ही रोता था, बाकी कदापि रोया नहीं वो। ಪ್ರೈಸ್ ಗಾಡ್. ಪ್ರಿಯರೇ, ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರ ತಂಗಿಯ ವಿಷಯದಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಅಂದರೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೆಟ್ಟು ಹೋಗಿತ್ತು, ಬದುಕುವಂಥ ಯಾವುದೇ ಅಲ್ಲಿ ಸಂದರ್ಭ ಇರಲಿಲ್ಲ. ಇವರು ಅಕ್ಕ ಕೂಡ ನರ್ಸ್ ಆಗಿದ್ದರು, ಅವರು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಬಂದು ಇವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದಂತೆ ನೀನು ಕೂಡ ಇನ್ನೂ ಕೂಡ ನಂಬ್ತಿ ಅವರು ಬದುಕ್ತಾಳೆ ಅಂತ. ಅಂದರೆ ನಾಳೆ ಏನಾದರೂ ಕಿಡ್ನಿ ಫೇಲ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಏನಾದ್ರೂ ಆಗಿ ಅವ್ರು ಸಾಯ್ಬೋದು, ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಆ ರೀತಿ ಅವರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಆದರೆ ಇವರು ಒಂದು ದಿವಸ ಅಂದರೆ 12 ತಾರೀಕಿನಲ್ಲಿ ಇವರು ಮೊಣಕಾಲಾಕಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ದೇವರಲ್ಲಿ ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ದೇವರ ಏನು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವರಿಗೆ ಒಂದು ದರ್ಶನ ಕೊಟ್ಟು ಒಂದು ಕನಸಿನಲ್ಲಿ ಹೇಳಿಬಿಟ್ರಂತೆ, ಇಲ್ಲ 16ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ ಅಂತ. ಪುನಃ ಕೇಳ್ತಾರಂತೆ, ದೇವರೇ ಹೌದಾ ಅಂತ. 16 ತಾರೀಕಿಗೆ ಅವಳು ಹೇಳ್ತಾಳೆ. ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಅಂದರೆ ಕಂಡೀಷನ್ ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಹಾಳಾಗಿದೆ. ಅಂದರೆ ನಾನು ಹೇಳಿದೆ ಅವರು ಹೇಳುವಾಗ ಇಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಇದು ಆಪ್ರೇಷನ್ ಆಗಿತ್ತು, ಅದೆಲ್ಲ ಓಪನ್ ಆಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಕಟ್ಟೆ ಅಂದರೆ ಹೊಲಿಗೆ ಅದು ಎಲ್ಲ ಹೊಲಿಗೆ ಹೊಡೆದು ಹೋಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಓಪನ್ ಉಂಟು. ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಹೊಲಿಗೆ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅಂದರೆ ಅಲ್ಲೇ ಅದು ಸರಿಯಾಗಿ ಬರಬೇಕು, ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ. ಅಂದರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರು ತುಂಬ ದಪ್ಪ ಕೂಡ ಇದ್ರಂತೆ, ಅವರು ಸಹೋದರಿ ತಂಗಿ, ಹಾಗೇ ಓಪನೇ ಇತ್ತಂತೆ ಅದು ಕಡೆಗೆ. ಮತ್ತು ಅವರು ದೇವರು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ 16 ತಾರೀಕು ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಸಮಯ ಅವರು ಹೇಳಲಿಲ್ಲ, ಬೆಡ್ನಲ್ಲಿ ಹೇಳಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ 16 ದೇವರು ಹೇಳಿದ ಅವರಿಗೆ ದರ್ಶನ ಕೊಟ್ಟ ಒಂದು ಅವ್ರು ಕೇಳಿದ್ರಂತೆ. 16 ತಾರೀಕು ಅವರು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅದೇ ದಿವಸ ಅವಳು ಬೆಡ್ನಲ್ಲಿ ಎದ್ದು ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳಂತೆ ಮತ್ತು ಇಳಿದಿದ್ದಾಳಂತೆ. ಮತ್ತು ಇವರು ಬರುವಾಗ ಇವರನ್ನು ಅಲ್ಲಿ ತನಕ ಯಾರ್ದು ಪರಿಚಯವರು ಆಗ್ತಿರಲಿ ಅಂತ, ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಬ್ಲೈಂಡ್ ಆಗಿದೆ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ. ಅಂದರೆ ಒಂದು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೆನಪಿನ ಶಕ್ತಿ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಆದರೆ 16ನೇ ತಾರೀಕು ಇವರು ಸೇವಕರು ದೂರದಿಂದ ಬರುವಾಗ ಇವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಂತೆ, ಸೊಲೊಮನ್ ಬೇಗ ಬಾ ನನಗೆ ಅಂದರೆ ರೆಡಿಯಾಗಿದ್ದಾರೆ, ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಬರಬೇಕಂತ, ಗಾರ್ಡನಿಗೆ ಹೋಗಿ ಬರಬೇಕಂತ ಎಲ್ಲ ನಿಂತ್ಕೊಂಡು ರೆಡಿ ಆಗಿದ್ದಾರಂತೆ ಎಲ್ಲ. ಅವರು ಎಲ್ಲ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬೇಗ ಬಾ ನನ್ನ ಹೊರಗೆ ಗಾರ್ಡನಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಹಾಗೆ ಮತ್ತು
ಇವರೇ ಕರೆದು ಇವರೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ನೆನಪಿನ ಶಕ್ತಿ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ವಾಪಸ್ ಬಂತು. ಮತ್ತು ಹಾಗೆ ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಬಂತು. ಮತ್ತು ಅವರ ಸಣ್ಣ ಮಗು ಅಂದರೆ ಹುಟ್ಟಿದ ದಿವಸನೇ ಇವರ ಯಾರ ಸಂಬಂಧವರ ಕೈ ಕೊಟ್ಟಿದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ತಾಯಿ ಹುಟ್ಟಿದ ದಿವಸ ಅಂದರೆ ಅವರು ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಹೋಗಿದ್ದರು. 6 ತಿಂಗಳ ತನಕ ಆ ತಾಯಿ ಆ ಮಗುವನ್ನು ಎತ್ತಲಿಲ್ಲ ಅಂತೆ. ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ 6 ತಿಂಗಳ ತನಕ ಕೂಡ ಮಗಳು ಒಂದು ಹಸಿವಿಗಾಗಿ ಅಳ್ತಿತ್ತೇವೆ, ಬೇರೆ ಯಾವ ವಿಷಯಕ್ಕಾಗಿ ಕೂಡ ಅಳ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಅವರು ಯಾರು ನೋಡ್ಕೊಳ್ತಿದ್ರು ಅದೇ ತಾಯಿ ಅಂತ ಮಗು ಎಣಿಸಿ ಆಗಿ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳಿನ ಜನರು ಇವರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಜನರು ಮನೆಗೆ ಬಂದು ಮಗುವಿನ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸೋದು, ಮಗುವಿನ ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ರಂತೆ. ಅದು ಮನೆಗೆ ಬಂದರೆ ಮತ್ತು ಇವರು ಅಕ್ಕ ಕೂಡ ತಂಗಿ ಕೂಡ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಆಗಿ ಮನೆಗೆ ಬಂದ ನಂತರ ಕೂಡ ಮಗುವನ್ನು ಎತ್ತಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ ಅಂತೆ. ಅಂದರೆ ಆ ರೀತಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂತಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಫಾಸ್ಟ್ ಬಂದ್ಮೇಲೆ फिर उसके बाद उसका नाम रखने का बारी आया. सब लोग बच्चे का नाम क्या रखने का, क्योंकि वो 1 महीने के बाद घर पे आया, थोड़ा चलने फिरने लगा. उसको दूर ही रखने का, बच्चे को उसके पास नहीं भेजने का, क्योंकि उसका इन्फेक्शन इसको होगा. सही. तो नाम क्या रखने का, बहुत सारा लोग बोला ये रखेंगे वो रखेंगे. फिर मैंने प्रार्थना किया कि इतना तकलीफ़ के साथ ये बच्चा पैदा हुआ है, माँ का गर्भ में रहने के बाद भी माँ का तकलीफ़ ये बच्चे को नहीं है. उसको कुछ भी तकलीफ़ नहीं है, इन्फेक्शन नहीं आया है. प्रभु से पूछा मैंने इसका नाम क्या रखने का. प्रभु का आत्मा ने मुझे कहा कि कृपा पाया हुआ, प्रभु से कृपा पाया हुआ इसका नाम रखने का. उसके समय में जब वो कोमा में गया था, एक पास्टर उसको प्रार्थना करने के लिए हॉस्पिटल में आया. तभी प्रार्थना करने के समय उन्होंने बोला इसका पेट में जो रहने वाला जो बच्चा है ये 6 साल के बाद उसका सेवकाई के लिए शुरुआत करेगा, उसका सारा रंग रूप आप देखेगा. ये इसका बच्चे का जन्म होना एक आशीष का बात है इसके लिए, माँ के लिए. वो बात मेरे को याद था. मैं प्रार्थना किया बच्चे का नाम क्या रखने का. तो भी वो शब्द सुना, कृपा पाया हुआ व्यक्ति. फिर मैं रखने का क्या करके पूछा, तो फिर मेरा मन में एक बात आया, परमेश्वर से अनुग्रह पाया है, इतना तकलीफ से ये अब तक ठीक है, इसका नाम अनुग्रह ही रखेंगे अपन करके. तो उसका नाम ही अनुग्रह रखा है. और जैसा वो पास्टर ने भविष्यवाणी किया था, 1 तारीख को उसका माँ का बर्थडे और उसका बर्थडे एक ही दिन है. और अभी वो 5 साल का पूरा हुआ है, परंतु रोज प्रार्थना करता है. मतलब मैं यहाँ पर भी आने के समय में जैसा बैग उठाया तो वो तुरंत मेरे पास भाग के आया, दादा रुको रुको. सब लोग दादा बोलते करके वो भी दादा बोलते हैं, दादा रुको रुको. और मेरा सर पे हाथ रख कर प्रार्थना किया कि प्रभु आपको संभाल के लेके जाने का, संभाल के लेके आने का, प्रभु का नाम का महिमा होने का. ये प्रार्थना करके उसने मुझे भेजा यहाँ. इतना तक प्रभु ने चलाया. अभी सारा लोग लॉकडाउन में परेशान है, परंतु प्रभु का कृपा से परमेश्वर ने कुछ चीज़ों का तकलीफ नहीं रखा. हमारा आजू बाजू में भयानक अवस्था था, परंतु उस परिस्थिति में भी परमेश्वर ने सही रीति से संभाल कर आगे चलाया. हर चीज़ों को परमेश्वर संभाल रहा. पर ये लॉकडाउन में मैं परमेश्वर का सामर्थ्य को एकदम नज़दीक रीति से अनुभव किया, एकदम नज़दीक रीति से. मतलब रात में प्रार्थना किया, सुबह उत्तर मिला. 1 घंटे पहले प्रार्थना किया, 1 घंटे के बाद उत्तर मिला. ऐसा कठिन चीज़ों को मैंने परमेश्वर का सानिध्य में नज़दीक से अनुभव किया मैंने. ಪ್ರಿಯರೇ, ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು ಅಂದರೆ ಆ ಮಗುವಿಗೆ ಒಂದು ದಿವಸದಿಂದ ಮಗುವಿಗೆ ಬೇರೆಯವರೇ ನೋಡಿಕೊಂಡದ್ದು. ಆಗ ಮಗುವಿಗೆ ಹೆಸರು ಇಡುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಾಗ ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಒಂದೊಂದು ರೀತಿಯ ಹೆಸರು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರಂತೆ, ಇದು ಇಡಬೇಕು ಅದು ಇಡಬೇಕಂತ. ಆದರೆ ಇವರಿಗೆ ಒಂದು ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂತು, ಇಷ್ಟು ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಆ ಮಗು ಹುಟ್ಟಿ ಬಂದಿದೆ, ಆ ಹುಟ್ಟಿದ ಮಗುವಿಗೆ ಏನು ಹೆಸರಿಡಬೇಕು ಅಂತ ಇವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವಾಗ ಕೃಪಾಪಾಯ ಅಂದರೆ ಕೃಪೆಯನ್ನು ಪಡೆದ ಮಗು ಅಂತ ಅವರಿಗೆ ನೆನಪು ಬಂತಂತೆ. ಅಂದರೆ ಈ ರೀತಿ ದೇವರು ಹೇಳಿದ್ರೆ ಕೃಪಾಪಾಯವು ಅಂತ ಅಂದರೆ ಅದು ಇವರ ನೆನಪಿಗೆ ತಂದ್ರಂತೆ. ಮತ್ತು ಇವರ ಅಂದರೆ ಆ ಸಹೋದರಿ ಗರ್ಭಿಣಿ ಇರುವಾಗ ಒಬ್ಬ ಸೇವಕರು ಬಂದು ಇವರ ಆ ಮಗುವಿಗೆ ತಾಯಿಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಈ ಮಗು ಹುಟ್ಟುವಾಗ ಅಂದರೆ ಮಗು ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಹುಟ್ಟುತ್ತದೆ ಮತ್ತು ಈ ಮಗು ತನ್ನ 8ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ದೇವರ ಸೇವೆಗಾಗಿ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಹಾಗೆ ಇದು ಇವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಇವರು ಅಲ್ಲಿ ಇದ್ದರಂತೆ, ಆ ಸೇವಕರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಇವರು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇತ್ತಂತೆ. ಹಾಗೆ ಅಂದರೆ ಆ ತಾಯಿ ಮಗುವನ್ನು ಹೆತ್ತ ನಂತರ ಹಡೆದ ನಂತರ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟರು ಅಂತ ಅವರ ಮನಸ್ಸಿಗೆಲ್ಲ ಬರುವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅದೇ ದೇವರ ವಾಕ್ಯ ದೇವರು ಆ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವರು ಮತ್ತೆ ಹೇಗೆ ಆ ಹೆಸರು ಹಿಡಿದು ಅಂತ ಕಡೆಗೆ ಆ ಮಗುವಿನ ಹೆಸರು ಕೇಸಬ್ಬ
ಅನುಗ್ರಹ अनुग्रह ಅನುಗ್ರಹ ಅಂತಂದರೆ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ ಅಂತ ಆ ಮಗುವಿಗೆ ಹೆಸರಿಟ್ಟು ಬಿಟ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಎಂತ ಅಂದರೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಷ್ಟು ಕಠಿಣ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಆ ಮಗು ಹೇಗೆ ಬೆಳೆದು ಬಂತು ಅಂತ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪಾಸ್ಟರ್ जी आपका बहन कैसी है अभी? अभी बहन अच्छा है, वो प्रभु में अच्छा मजबूत है, हाँ सही रीति से ये अभी काम पे अच्छा, लॉकडाउन में भी काम पे जा रहा है वो। ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಈಗ ನಮ್ಮ ಉಡುಪಿಗೆ ಅವರು 2 ದಿವಸ ಮುಂಚೆ ಬಂದಿದ್ದರು. ಬರುವಾಗ ಒಂದು 5 ವರ್ಷದ ಮಗು ಅಂತೆ. ಇವರನ್ನು ಕರೆದಂತೆ, ಅಂಕಲ್ ಬನ್ನಿ, ನೀವು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ನೀವು ಇವರ ತಲೆ ಮೇಲೆ ಕೈ ಇಟ್ಟು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದಂತೆ ನೀವು ಹೋಗಿ ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಪ್ರಯಾಣದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಬನ್ನಿ, ಮತ್ತು ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಸೇವೆ ಮಾಡಿ ಬನ್ನಿ ಅಂತ ದೇವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಎಷ್ಟು ಮಗು ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ, 5 ವರ್ಷದ ಮಗು ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಉಂಟಂತೆ. ಮತ್ತು ಪಾಸ್ಟರ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಈ ಲಾಕ್ಡೌನ್ ಟೈಮಲ್ಲಿ ಒಂದು ಕಠಿಣ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು. ಅಂದರೆ ಒಂದು ಯಾವುದೇ ವಸ್ತುಗಳು ಸಿಗ್ತದೆ ಅಂದರೆ ಕಠಿಣ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು. ಆದರೆ ಅವ್ರ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವ್ರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರಂತೆ, ಏನು ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅವರು ಪಡೆದುಕೊಂಡಾಯ್ತಂತೆ. ಏನು 1 ಗಂಟೆ ಮುಂಚೆ ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, 1 ಗಂಟೆ ನಂತರ ಅದು ಪಡೆದುಕೊಂಡಾಯ್ತಂತೆ. ಅಂದರೆ ದೇವರು ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಇಷ್ಟು ಕಠಿಣ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ದೇವರ ನಡೆಸುವಿಕೆ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ನಡೆಸುವಿಕೆ ದೇವರು ನಡೆಸ್ತಿದ್ದಾನಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಅವರ ತಾಯಿನ ಕೇಳಿದ, ನನ್ನ ತಂಗಿ ಹೇಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈಗ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ, ಯಾವುದ್ರ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಪಾಸ್ಟರ್ बाद में अब तक प्रभु चला रहा है। अब चला रहा है। आपका सेवका कैसे चल रहा है? सिर्फ आप महाराष्ट्र में सेवा कर रहे हैं ना, दूसरे मैं जगह? फर्स्ट टाइम बेंगलुरु में आया है। फर्स्ट टाइम बेंगलुरु में? महाराष्ट्र में कई जगह पर मैं घूमा है, अच्छा। कई जगह पर प्रार्थना के लिए, प्रीचिंग के लिए, ट्रांसलेशन के लिए मैं गया, परंतु पहली बार आपका देश में आने के लिए प्रभु ने अवसर दिया है। ಪ್ರೈಸ್ ಗಾಡ್. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ತುಂಬ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಹೊರಗೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಉಡುಪಿಯಲ್ಲಿ ಇದು ನಮ್ಮದು DJ बेहतर से ಮೊದಲನೇದಾಗಿ ಬಂದಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. बस वो छोड़ के दूसरा स्टेट में किधर भी गए आप सेवा के? अभी तक नहीं गए। महाराष्ट्र छोड़ के इधर भी नहीं? महाराष्ट्र फर्स्ट टाइम बैंगलोर में बैंगलोर है। एक स्टेट छोड़ के पहली बार एक स्टेट छोड़कर प्रेज आया। गॉड, प्रेज गॉड। महाराष्ट्र में कई जगह पर प्रार्थना के लिए, अच्छा, सेवकाई के लिए गया, परंतु वो स्टेट छोड़ के फर्स्ट टाइम स्टेट पे। ಅಂದರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ತುಂಬ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬಿಟ್ಟು ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ, ಅಂದರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗೋದು ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಅದರ ಮುಂಚೆ ಅವರು ಭಾಷಾಂತರ ಸೇವೆಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಹಿಂದಿಯಿಂದ ಮರಾಠಿಗೆ ಭಾಷಾಂತರ ಮಾಡೋದು, ಸೇವಕರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಸೇವೆ ಮಾಡುವಂಥ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಅದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪಾಸ್ आपका आगे का दर्शन क्या है पास? प्रभु का सेवकाई को आगे बढ़ाने का, कैसा सेवकाई? लोगों को उद्धार में लाने का, जी, प्रभु का सत्य वचन को लोगों के सामने बताने का, क्या सच्चाई है लोगों के सामने प्रत्यक्ष होने का। अच्छा अच्छा ಅಂತ ಕೇಳಿದೆ ನಾನು. ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಏನು ದರ್ಶನ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸ್ಬೇಕು, ಸತ್ಯದ ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸ್ಬೇಕು, ಸತ್ಯದ ಮೂಲಕ ದೇವರ ಕಡೆಗೆ ಜನರನ್ನು ನಡೆಸಬೇಕಂತ ಅದು ಅವರ ಇಚ್ಛೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಫಸ್ಟ್ दूसरा कुछ सेवा का अब दर्शन है? प्रार्थना कर रहा हूँ उसके लिए कि परमेश्वर को कुछ इच्छा होगा तो दिखाए, क्योंकि जब तक परमेश्वर का दर्शन नहीं है हम कुछ भी नहीं कर सकता। परमेश्वर का जैसा मैं एक्चुअली मैं 2 दिन से पास्टर सुनील से बहुत एक्सपायर है कि उनको परमेश्वर का दर्शन था करके सुबह से लेके शाम तक वो प्रभु का सेवकाई के लिए भाग रहा है, क्योंकि दर्शन है उन्हें। पास्टर सुनील कैसा पहचान? पास्टर पुल्लास करके मैंगलोर में है। अच्छा, उनका भाई के घर में हमारा चर्च चलता है मलाड में। हाँ, मुंबई। तो हाँ, पुल्लास पास्टर को पहचानता हूँ, उनके द्वारा मुझे उन्होंने बुलाया है यहाँ पर। ಓಕೆ ಓಕೆ ಓಕೆ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ದೇವರ ಅಂದರೆ ಮುಂದೆ ದೇವರು ಹೇಗೆ ನಡೆಸ್ತಾನೆ, ಹೇಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ, ಅದು ಹಾಗೆ ಅದೇ ರೀತಿ ಹೋಗಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪರಿಚಯ ಸುನೀಲ್ ಅವರ ಪರಿಚಯ ಹೇಗೆ ಅಂದರೆ, ಅವರ ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಉಲ್ಲಾಸ್ ಅಂತ ಇದ್ದರೆ, ಅವರ ಸಹೋದರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇವರ ಸಭೆ ನಡೀತಾ ಇದ್ದಂತೆ ಮುಂಬೈಯಲ್ಲಿ ಮಲಾಡ್ನಲ್ಲಿ, ಅದರ ಮೂಲಕ ಸುನೀಲ್ ಅವರ ಪರಿಚಯ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अब कितना चर्च है आपके गली से? आपका एक चर्च है, दूसरे खुद चर्च है बदलापुर में, और एक चर्च बदलापुर और एक 2 चर्च है। दो जी, ಓಕೆ. ಅಂದರೆ ಅವರು ನಡೆಸುವಂಥ ಒಂದು ಸಭೆ ಇದೆ, ಇನ್ನು ಬದಲಾಪುರ ಎಂಬ ಊರಿನಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಸಭೆ ಅಂತ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. आप तो मलाड में रहते हैं अभी? बदलापुर में रहते हैं। बदलापुर 3 घंटे का सफ़र है वहाँ से। वहाँ से 3 घंटे हर हफ्ता आने का? हफ्ते में 4 बार जाना पड़ता है। हफ्ते में 4 बार मलाड मुंबई आता है? हाँ हाँ, बदलापुर से 3 घंटे का रास्ता, आने का रास्ता 3 घंटे जाने का रास्ता, फिर भी 5 टाइम तो मुंबई आते हैं? मुंबई आता है। ओके ओके.
अब सेवा का कैसे चल रही है पास से? सेवकाई वहाँ पर सब हिंदू लोगों का बीच में सेवकाई है, अदर कास्ट का लोग है उसमें, तो उनके बीच में जाके सुसमाचार को सुनाना, फिर वो लोग प्रार्थना में आता है, उनका प्रॉब्लम्स क्या है उनके लिए प्रार्थना करना, उनका समस्या के लिए उनका कुछ प्रॉब्लम्स होगा काउंसलिंग करना, अच्छा अच्छा. प्रभु का वचन उनको बताना, वही सेवकाई. ಅಂದರೆ ಸೇವೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ನಡೀತಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅನ್ಯ ಜನರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳೋದು, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದು, ಅವರ ರೋಗ ಸಮಸ್ಯೆಯಲ್ಲಿರುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರಿಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಈ ರೀತಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಫಸ್ಟ್ आप विलेज में मिनिस्ट्री कर रहे हैं तो सिटी है उधर? विलेज में भी किया हुआ है, अहमदनगर डिस्ट्रिक्ट में अदर अदर जगह पर मैं कई जगह पर सेवकाई के लिए गया, परंतु वहाँ पर बार बार जाना मुझे मुश्किल होता था, क्योंकि अपना सभा छोड़कर वहाँ पर कंटिन्यू जाना उतना अफोर्ड भी नहीं कर पाता था बेटा उस समय में. तो फिर वहाँ का जो लोग मुझे अप्रोच हुआ है, फिर वहाँ का लोकल पास्टर को बुलाकर हैंडओवर करना है और उनको चलाने के लिए बोलना है. फिर बीच बीच में कभी जाएगा तो अपन विजिट कर लेने का उनको, ऐसा रीति से लोगों को हैंडओवर किया. ಓಕೆ. ಅವರು ಅಂದರೆ ಹಳ್ಳಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಮುಂಚೆ ಎಲ್ಲ. ಅಂದರೆ ಎಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿಗೆ ಹೋದರೂ ಕೂಡ ಸ್ಥಳೀಯ ಸಭೆಗೆ, ಸ್ಥಳೀಯ ಸಭಾಪಾಲಕರೇ ಆತ್ಮಗಳನ್ನು ಅವರು ಒಪ್ಪಿಸ್ಕೊಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರಂತೆ. ಆವಾಗಲೂ ಹೋಗಿ ಅವರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರಂತೆ. पास्टर जी हमारा ये आस्थिरिटी में आके आपकी गवाही सुन ली है, बता दीजिए हमारे लोगों को. पास्टर जी आपका सेवा का फैमिली को और कलीसिया को फॉर्मेशन और भी बढ़ाने दो. थैंक यू. आपको और ज़्यादा से ज़्यादा अपना सेवा का परमेश्वर यूज़ करने दो, हमारा प्रार्थना है पास्टर जी. थैंक यू पास्टर. हमारा आस्थिरिटी में आके अपने गवाह दिया, परमेश्वर का आशीष करें. प्रभु आशीष करें. ಪ್ರಿಯ ಆಸ್ಟ್ರಿಟಿ ವೀಕ್ಷಕರೇ, ಪಾಸ್ಟರ್ ಸೊಲೊಮನ್ ಬಿ ಅವರ ಸಾಕ್ಷಿಯನ್ನು ಕೇಳಿದಿರಿ. ಮುಂಬೈ ಮಲಾಡ್ನಲ್ಲಿ ಅವರು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಮಲಾಡ್ನಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಯಾರಾದರೂ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅಥವಾ ಕುಟುಂಬದವರಿದ್ದರೆ ದಯಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಖಂಡಿತವಾಗಿ ದೇವರ ಸತ್ಯವಚನವು ಅವರ ಮೂಲಕ ಹೊರಟು ಬರ್ತಾ ಇದೆ. ನಿಮಗಾಗಿ ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಿಮ್ಮ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ನಿಮಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ದಯಮಾಡಿ ಒಂದು ವೇಳೆ ಮಲಾಡ್ನಲ್ಲಿ ಅಥವಾ ಆ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ನಿಮ್ಮ ಪರಿಚಯದಿರುವುದಾದರೆ ಈ ಸೇವಕರನ್ನು ನೀವು ಅವರನ್ನು ಪರಿಚಯ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ. ಯಾಕಂದರೆ ದೇವರ ವಾಕ್ಯ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಸತ್ಯ ನಾವು ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತೇವೆ, ಸತ್ಯವನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಸತ್ಯವನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತದೆ. ಎಷ್ಟು ನನಗ ನಮಗೆ ಸತ್ಯ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಬಿಡುಗಡೆ ಇರುವುದಿಲ್ಲ ಪ್ರಿಯರೇ. ಇರ್ಬೋದು ನಮ್ಮ ಆಸ್ತಿ ಪಾಸ್ತಿ ಐಶ್ವರ್ಯ ಎಲ್ಲ ಇರ್ಬೋದು, ಇದು ಎಲ್ಲ ಇದ್ದು ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನು ಲೋಕವನ್ನೆಲ್ಲ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿ ತನ್ನ ಆತ್ಮವನ್ನು ನಷ್ಟಪಡಿಸಿಕೊಂಡ್ರೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಉಂಟು. ಹೌದು, ನಾವು ಲೋಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಒಂದು ವೇಳೆ ಪರಲೋಕ ರಾಜ್ಯ ನಾವು ತಪ್ಪಿ ಹೋದರೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಪ್ರಿಯರೇ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಹುಡುಕಿ, ಸತ್ಯವನ್ನು ಹುಡುಕಿ, ಖಂಡಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಸತ್ಯ ಸಿಗ್ತದೆ. ಮಲಾಡ್ನಲ್ಲಿ ಅವರು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಖಂಡಿತವಾಗಿ ನೀವು ಕೂಡ ಒಮ್ಮೆ ಮುಂಬೈಲಿರುವುದಾದರೆ, ಮಲಾಡ್ನಲ್ಲಿರುವುದಾದರೆ ಅವ್ರನ್ನ ಭೇಟಿಯಾಗಿ ಅಂತ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಈ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಆಸ್ಟ್ರಿ ಟಿ ವಿಯಲ್ಲಿ ಪಾಸ್ಟರ್ ಸೊಲೊಮನ್ ಅವರ ಸಾಕ್ಷಿಯನ್ನು ಕೇಳಿದ್ರಿ. ದೇವರು ಅವರಿಗೆ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿರಿ. ಇನ್ನೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬರುವ ತನಕ ಆಸ್ಟ್ರಿ ಟಿ ವಿ ವೀಕ್ಷಿತರಿ ವಂದನೆಗಳು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.